गृहमंत्रीच्या राजीनाम्यासाठी आम्ही सही करत आहोत। दादांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही सह्या करत आहोत। आम्हाला आम्ही सर्व बारामतीकर रोहित दादांना साथ देणार आहे। जोपर्यंत बारामतीचा अजितदादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। सत्य सगळ्या जनतेसमोर आलंच पाहिजे। घातपात आहे की अपघात हे नक्की सर्व बारामतीकरांना पडलेला प्रश्न मिटलाच पाहिजे। एफआयआर आज दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही। ही आमची सर्व बारामतीकरांची प्रामाणिक भूमिका आहे। दादांना न्याय मिळालाच पाहिजे। लवकरात लवकर दादांना न्याय मिळावा। जो निष्पाप कोण असेल त्याला लवकरात लवकर केस करून त्याला आत टाकलं पाहिजे। आपण जर बघितलं तर बारामतीकर जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। प्रत्येकाची भावना आहे, मागणी आहे। दादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे रिक्षा बांधव रिक्षा बंद ठेवून दादाचे घात आहे का अपघात आहे याचा न्याय व्हायला पाहिजे व गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आपण जर बघितलं तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती करण्यात येते। निवेदन सह्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। सगळे बारामतीकर जे आहेत ते दाखल आहेत, सही करतायत तुम्ही। सही करतात। दादांना न्याय मिळालाच पाहिजे। गृहमंत्र्यांची खुर्ची खाली झालीच पाहिजे। गृहमंत्रीच्या राजीनाम्यासाठी आम्ही सही करत आहोत। दादांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही सह्या करत आहोत। दादांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व महिला सह्या करत आहोत। अजितदादा परत या। अजितदादा अमर रहे। अजितदादा अमर रहे। अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे। आमची एकच मागणी आहे की गेल्या 28 तारखेला ही जी घटना झाली होती तर आज 1 महिना झालं त्या घटनेचा तपास अद्यापर्यंत झालेला नाही। आणि म्हणून की त्या जी काही विमान कंपनी आहे त्या विमान कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे। आणि हा गुन्हा जर दाखल झाला नाही तर ही काही घटना साधीसुधी नाही आहे। या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज या घटनेमध्ये गेलेले आहेत आणि नुसते ते त्यांचा देह जळाला नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेचं काळीच करपलेलं आहे। आणि म्हणून की याला जर न्याय मिळाला नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही संघटना आहेत त्या आज त्या गोष्टीला ज्या पद्धतीने पाहिलं जायला पाहिजे त्या पद्धतीने पाहिलं जात नाही। आणि म्हणून की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही एफआयआर फाटत नाही तोपर्यंत एकही कार्यकर्ता मागं हटणार नाही। आणि आता फक्त हे जवळपासचे बारामती आणि जवळपासचे लोक आहेत। उभा महाराष्ट्र जर काही वेळात जर गुन्हा दाखल झाला नाही तर उभा महाराष्ट्र बारामतीच्या दिशेने येणार आहे याची जाणीव आणि यांचे खऱ्या अर्थानं दखल ही शासनाने घेतली पाहिजे, गृह खात्याने घेतली पाहिजे। आणि याला जबाबदार खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांनी ते आदेश केले पाहिजेत। कारण गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत जर हा विषय असेल तर गृहमंत्री गप्प का? म्हणून आमची जी काही शंका आहे त्याचं निरसन आमचं झालं पाहिजे एवढी आमची मागणी आहे।